आज आपण चित्तशक्ती ध्यान बघणार आहोत यशासाठी। त्याच्या आधी आपण ध्यान मुद्रेत सुखासनात बसायचं आहे। त्रिवार ओंकार चॅन्टिंग, त्यानंतर ओम सहना ववतु प्रेयर। दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। हातांची नमस्कार स्थिती। दीर्घ श्वास घ्या। ओम सहना ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। सावकाश दोन्ही हातांचं घर्षण करा आणि आपल्या डोळ्यांवरनं आणि चेहऱ्यावरनं फिरवून घ्या। आता आपण चित्तशक्ती ध्यानाकडे वळूयात। तुम्ही कम्फर्टेबल असलेल्या आसनामध्ये मुद्रेमध्ये बसा। ध्यान मुद्रा, द्रोण मुद्रा, अदरवाइज मेडिटेटिव्ह मुद्रा, सुखासन किंवा पाय पसरून किंवा चेअरमध्ये बसू शकता। डोळे बंद। आपल्या प्रत्येकाला इच्छा आकांक्षा आहेत। आपली स्वतःची अशी स्वप्नांची आणि मनोकामनांची यादी आहे। सृष्टीची आपल्यासाठी एक वेगळीच योजना आहे, पण आपल्याला वैयक्तिक इच्छा आकांक्षा सहजासहज नजरअंदाज केल्या जाऊ शकत नाही। त्या अगदी क्षुल्लक अथवा महत्त्वाकांक्षी किंवा सांसारिक असू शकतात। त्या कदाचित सोयीस्कर नसतील, कदाचित त्या इतरांना सांगण्यासारख्या सुद्धा नसतील, पण त्या आपल्या आहेत आणि आपल्यासाठी त्या खऱ्या आहेत, मौल्यवान आहेत। त्या तातडीच्या आहेत आणि अतिशय महत्त्वाच्याही आहेत। आजच्या ध्यानात या इच्छांची पूर्ती झाली की मग आपण आपल्या अंतरंगात झेप घेऊया। आयुष्याच्या सर्व उच्च लक्ष्य म्हणजे आपल्या परम कल्याणाच्या दिशेने वाटचाल करण्यास आपण मोकळे होऊ शकू। चित्तशक्ती, तुमच्या जन्माचे शिल्पकार बना। मनुष्य म्हणून आपण जे काही निर्माण केलंय ते केवळ आपल्या मनाचे प्रगटीकरण आहे। म्हणून तुम्हाला जे हवंय त्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अगोदर ते मनात निर्माण करायला हवं। जे मनात सर्व शक्तीनिशी घडवाल ते वास्तव म्हणून प्रगट होऊन येणं अटळ आहे। चित्तशक्ती ध्यान हे तुमच्या मनात असलेल्या इच्छांना वास्तवात उतरवण्याची साधनं आहेत। एक असा मार्ग आहे जो तुमच्या आयुष्यातून मला जे खरोखर घडावं असं वाटतं ते वास्तवात प्रगट करतो। तुम्हाला तुमच्या नशिबाचे शिल्पकार बनण्याच्या शक्तीची जाणीव होवो। तुमचे हात आणि पाय सरळ ठेवा।
हातांचे तळवे वरच्या दिशेने अलगदपणे तुमच्या मांडीवर ठेवा ध्यान मुद्रेत. तुमचे डोळे मिटा. सहज अलगद बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो बाहेर सोडताना त्यात निवांत व्हा. आणखीन एक दीर्घ श्वास घ्या आणि तो बाहेर सोडताना त्यात आणखीन निवांत व्हा. आणखीन एक दीर्घ श्वास घ्या आणि यावेळी पूर्ण निवांत स्थिती यायला हवी. आता आहात त्या स्थितीत तुमचे पाय ताणून धरा. फक्त पायच ताणा. आणखीन ताणा. आणखीन ताणा. मोकळे सोडा. अगदी मोकळे. तुमचे पोटऱ्यांचे स्नायू ताणून धरा. काफ मसल ताणा. अजून ताणा. ताणा. आणखीन ताणा. मोकळे सोडा. मोकळे. अगदी मोकळे. आता तुमच्या मांड्यांचे स्नायू ताणून धरा. क्वाड्रिसेप हॅमस्ट्रिंग ताणून धरा. आणखीन ताणा. अजून ताणा. ताणा. मोकळे सोडा. अगदी मोकळे. मोकळे सोडा. तुमचे कमरेचे व पोटाचे स्नायू ताणून धरा. ताणा. ताणा. अजून ताणा. मोकळे सोडा. आता तुमच्या छातीचे, खांद्याचे आणि पाठीचे स्नायू ताणून धरा. ताणा. अजून ताणा. आणखीन ताणा. ताण कायम ठेवा. रिलॅक्स. मोकळे सोडा. मोकळे सोडा. अजून मोकळे. तुमचे दोन्हीही हात ताणून धरा. ताणा. ताणा. आणखीन ताणा. बोटं आवळून धरा आणि ताण निर्माण करा. ताणा. ताणा. मोकळे सोडा. अगदी मोकळे. तुमच्या चेहऱ्याचे आणि डोक्यामागील स्नायू ताणून धरा. चेहरा ताणून घ्या आणि ताण निर्माण करा. ताणा. ताणा. आणखीन ताणा. मोकळे सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो बाहेर सोडताना शांत व्हा. तुमच्या डोक्याच्या वरच्या भागापासून ते पायांच्या बोटांपर्यंत तुमचे संपूर्ण शरीर विश्रांत होण्याचा आनंद अनुभवा. तुम्ही पर्वताच्या शिखरावर चढत आहात अशी कल्पना करा. थंड हवेचा स्पर्श अनुभवा आणि जसे तुम्ही वर चढताल तुमचा श्वास अधिक दीर्घ व श्वास लागण्यासारखा किंवा धाप लागल्यासारखं येईल. आवाज येऊ द्यात. अशा पद्धतीने श्वास घ्या. दीर्घ
आणि घाईघाईने श्वास उश्वास होऊ द्यात. अतिशय उंच शिखरावर उभे राहा. आणि अतिशय स्पष्टपणे हे पहा, तुम्ही अतिशय मोठ्या शिखरावर उभे आहात. इतर लहान शिखरांकडे, दऱ्यांकडे आणि ज्यांच्याकडे चढायचे धाडस नाही आहे अशा लोकांची घरे पाहत असताना हळूहळू तुमचा श्वास सामान्य होण्यास सुरुवात होईल. एक दीर्घ श्वास घ्या. तुमच्या नाकपुड्यांमध्ये शिखरांवरची, पर्वतांवरची थंडगार हवेचा स्पर्श जाणवून घ्या. शिखरांवर असण्याची ही खास भावना अनुभवत राहा. चमकदार प्रकाशाचा एक लहानसा टिपका तुमच्या कपाळावर उगवत असलेला पहा. चमकदार प्रकाशाचा एक लहानसा टिपका तुमच्या कपाळावर उगवत असलेला पहा. चमकदार प्रकाशाचा एक लहानसा टिपका, त्याचे रूपांतर एक मोठ्या प्रकाश झोतात होत असताना पहा. तुमच्या कपाळावरचा हा प्रकाशाचा टिपका, त्याचं रूपांतर एक मोठ्या प्रकाश झोतात होत असताना पहा. तो मोठा होत चाललेला आहे पहा. साधारण एक 10 सेंटीमीटर लांब तुमच्या कपाळापासून बाहेरच्या दिशेने पहा. तो मोठा होत चालला आहे. 1 मीटर लांब, 3 मीटर लांब, 10 मीटर लांब, 100 मीटर लांब, 1000 मीटर लांब. तेजस्वी पांढरा शुभ्र प्रकाश जो तुमच्या कपाळाबाहेर येऊन थेट क्षितिजा पलीकडे जातोय. तुमच्या कपाळापासून सुरू होऊन क्षितिजा पलीकडे अनंत अवकाशात जाणारा तेजस्वी शुभ्र पांढऱ्या प्रकाशाचा झोत पहा.
पृथ्वींच्या कपाळापासून सुरू होऊन क्षितिजा पलीकडच्या अनंत अवकाशात जाणाऱ्या तेजस्वी पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचा झोत पहा. आता तुम्हाला हवे असणाऱ्या 3 इच्छा ठरवा. 1. अल्पकालीन ध्येय किंवा लक्ष्य म्हणजे पुढील 2 ते 3 महिन्यात प्राप्त करण्याची इच्छा आहे. 1. अल्पकालीन ध्येय म्हणजे पुढील 2 ते 3 महिन्यात प्राप्त करण्याची इच्छा आहे असे काहीतरी. 1. मध्यमकालीन की जे पुढील 2 ते 3 वर्षात साध्य करण्याची इच्छा आहे. 1. मध्यमकालीन की जे पुढील 2 ते 3 वर्षात साध्य करण्याची इच्छा आहे. आणि दीर्घकालीन की जे तुम्हाला पुढील 10 ते 15 वर्षात साध्य करण्याची इच्छा आहे. आणि दीर्घकालीन की जे तुम्हाला पुढील 10 ते 15 वर्षात साध्य करण्याची इच्छा आहे. सर्वप्रथम अल्पकालीन लक्ष्य ध्येय ठरवा. आणि ते अतिशय स्पष्टपणे पहा. पुढील 2 ते 3 महिन्यात प्राप्त करण्याची इच्छा आहे असे काहीतरी. त्याबद्दल अतिशय स्पष्टपणे जाणून तुम्हाला खरोखर काय हवं आहे ते स्पष्टपणे पहा. तुम्हाला खरोखर काय हवंय तुमच्या मनात ते धरून ठेवा आणि ते साध्य होत असल्याचे पहा. आता मध्यम मुदतीचे लक्ष्य. पुढल्या 2 ते 3 वर्षात तुम्ही काय साधू इच्छिता ते पहा. पुढल्या 2-3 वर्षात साध्य करू इच्छिता ते स्पष्टपणे पहा. निश्चित ध्येय स्पष्टपणे पहा आणि ते पूर्ण होत आहे हे सुद्धा पहा. ध्येयपूर्तीचं समाधान कसं असतं हे अनुभवा. त्याचा आनंद, त्याची शक्ती ते अनुभवा. तुमचं मध्यम मुदतीचं लक्ष्य पूर्ण होत असल्याचं पहा. आता पुढील 10 ते 15 वर्षात तुम्ही काय प्राप्त करू इच्छिता हे दीर्घकालीन लक्ष्य अगदी स्पष्टपणे पहा. पुढील 10 ते 15 वर्षात तुम्ही काय साध्य करू इच्छिता ते स्पष्टपणे पहा. आपलं दीर्घकालीन लक्ष्य सर्वांना सामावून घेणारी प्रक्रिया असेल तर फारच उत्तम. तुमच्या दीर्घकालीन ध्येयात सर्वांचं कल्याण सामावलेलं असेल तर उत्तमच.
ते स्पष्टपणे पहा. एक निश्चित असं ध्येय जे पुढील 10 ते 15 वर्षात तुम्ही साध्य करू इच्छिता ते स्पष्टपणे पहा. तुमच्या मनात ते जपून ठेवा. ते पूर्ण होत असल्याचे पहा. ते पूर्ण होत असताना होणारे समाधान अनुभवा. तुमचे ध्येय पूर्ण होण्याची शक्ती आणि इतर सर्वांचे कल्याण करणारी शक्ती स्पष्टपणे पहा. तुमचे दीर्घकालीन ध्येय पूर्ण होतानाच पहा. त्याचा आनंद, त्याची शक्ती आणि सोबत होत असलेलं इतरांचं सर्वांचंच कल्याण अनुभवा. तुमचे प्रत्येक ध्येय, प्रत्येक लक्ष पूर्ण होताना अनुभवा. त्यात सर्वांचे कल्याण आहे हे अनुभवा. तीनही लक्ष, ध्येय पूर्ण झालेली स्पष्टपणे दिसतायत. त्याचा आनंद अनुभवा, त्याची तीव्रता जाणून घ्या.
आता आसपासच्या परिसराशी सजग होत सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून त्यात जी ऊर्जा निर्माण झाली आहे, उष्णता निर्माण झाली आहे, ती आपल्या डोळ्यांवरून, कानांवरून आणि चेहऱ्यावरून फिरवून घ्या. सावकाश आपले डोळे आपल्या ओंजळीत उघडावे. आता आपण कपालभातीकडे, प्राणायामाकडे वळूयात. कपालभाती प्राणायाम. संगीताच्या तालावर आपल्याला प्राणायाम करायचा आहे.